श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर यंदा 14 जानेवारी वार बुधवार या दिवशी मकर संक्रांती आलेली आहे. तर मकर संक्रांत हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी आपल्या सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी या दिवशी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये दान केले जाते. दरवर्षी हा सण मोठ्या उत्सवात आणि थाटामाटात मंदिरामध्ये जाऊन साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेव जे आहेत तर ते मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि उत्तरायण सुरू होते. तर हा सण नवीन पिकाच्या आगमनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. पहिला पोष महिन्यातील पहिला सण म्हणून ओळखला जातो. मकर संक्रांत म्हणजे नवीन पिकाचा आगमनाचा उत्सव असतो. या दिवशी शेतकरी सूर्यदेवाचे आभार मानतात आणि सूर्यदेवाला महिनाभर अर्घ्य देत असतात. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि सूर्यदेव सर्व प्राणीमात्रांना जीवन देतो. आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या, आरोग्य व कोणत्याही कामामध्ये मन लागण्यासाठी, सकारात्मकता येण्यासाठी सूर्यदेवाची पूजा केली जाते. तर या दिवशी धार्मिक ग्रंथामध्ये असं म्हणतात की या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान दान केल्याने सर्व पापाचा नाश होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या पवित्र गंगेमध्ये स्नान करत असताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने पितृदोष हा नाहीसा होतो. या दिवशी दान केल्याने आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच, आपल्या घरामध्ये पुण्यफळ हे लाभत असते. म्हणून या दिवशी ह्यात 7 गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत? ह्या गोष्टी केल्याने आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता येत नाही, त्याचबरोबर घरामध्ये पैसा हा टिकून राहतो. मकर संक्रांतीच्या दिवशी काही कार्य जे आहेत तर ते केले जातात. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्याला ह्या 7 गोष्टी ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत. जर आपल्याकडे पैसा घरामध्ये टिकवायचा असेल किंवा घरामध्ये दारिद्र्य ही कमी करायची असेल किंवा चहूबाजूने घरामध्ये पैसा हा आकर्षित करायचा असेल तर आवर्जून ह्या 7 गोष्टी ज्या आहेत तर मकर संक्रांतीच्या दिवशी टाळायच्या आहेत. असं म्हणतात की ह्या गोष्टी जर टाळल्यात तर याचं सकारात्मक फळ आपल्याला लाभत असते. त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. शत्रुपीडा, नकारात्मकता दूर होऊन प्रत्येक कामात आपल्याला यशही मिळत असते. कारण यंदा 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे. याच दिवशी शरदतील एकादशी असल्यामुळे या दोन्ही व्रताचे एकत्र परिणाम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण आणि शरदतीला एकादशी म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूला तिळ अर्पण केले जाते आणि त्यांची विधिवत पूजा केली जाते. म्हणून उपाय कसे करावे, सेवा कशी करावी आणि एकादशीच्या दिवशी उपवास कसा करावा, संक्रांतीचा उपवास कसा करावा या संपूर्ण विधीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका, ज्यामुळे श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद लाभेल आणि घराची परिस्थिती चांगली होईल. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो कसा करायचा आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी काय करायचं आहे, कधी पूजा करायची आहे तर ते बघूया. तर या दिवशी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी कापूर आणि जे गोमूत्र आहे आणि गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने आंघोळ करून घ्यायचे आहे. आंघोळ करत असताना तीळ आवर्जून टाकायचे आहे, ज्यामुळे नकारात्मकता, शत्रुपीडा दूर होते. आता पहा, 2026मध्ये 14 जानेवारी रोजी या दोन्हीही तिथी एकाच दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली पुण्य योग निर्माण होणार आहे. या दिवशी केलेली साधना, दान केवळ अडलेली कामेच पूर्ण करत नाही तर 7 पिढ्याचे दोषही दूर करत असते. तर या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळत असते. कारण शरदीला म्हणजे 6 प्रकारच्या तिळाचा वापर, संक्रांतीलाही तिळाचं महत्त्व आहे. या दिवशी तिळाचा वापर केल्याने आरोग्यासंबंधित सर्व आर्थिक स्थैर्य लाभत असते, आरोग्य सुधारते आणि आरोग्याच्या संबंधित सर्व समस्या ह्या दूर होत असतात. म्हणून या दिवशी लवकर उठून आपल्याला श्रीहरी विष्णूची पूजा करायची आहे. स्तोत्र श्रवण, सकाळी लवकर स्नान केल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं 1 वेळा पठण करायचं आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. सुगड पूजन या दिवशी आवर्जून करायचं आहे. सुगड पूजन करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर इथे
तर इथे आपल्याला 5 बोळके घ्यायचे आहेत. त्या बोळक्याला हळदी कुंकू लावायचं आहे. चौरंगावर अक्षता टाकायच्या आहेत. अक्षतावर हे सुगड जे आहे तर ते मांडायचे आहेत. आणि त्यानंतर सुगडामध्ये आपल्याला तीळ जे आहे तर ते सर्वात प्रथम टाकून घ्यायचे आहे. तर त्यानंतर आपण जे वाण तयार केलेलं आहे तर ते वाण सर्व प्रकारचं, जसे की त्यामध्ये ऊस आहे, भुईमुगाच्या शेंगा, वाटाणा, गाजर किंवा वांगं आहे, जे आपण वाण देत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी, ते सर्वही वाण एकत्र करायचं आहे आणि सुगडमध्ये भरायचं आहे सकाळी. आणि त्यानंतर हे सुगड आपल्याला जेव्हा तुम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाता त्या वेळेमध्ये काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्याला तुळशीला हे वाण सर्वात प्रथम द्यायचं आहे. जसं तुमच्याकडे पद्धत आहे, जसं तुम्ही वाण देता किंवा सुगड जे आहे तर ते तुळशीमध्ये ठेवता, एक देवाजवळ ठेवता आणि बाकीचे जे 3 सुगड आहेत तर ते आपल्याला सर्व स्त्रियांना वाटायचे आहे. हळदी कुंकू लावून वाण देऊन, त्याचबरोबर ओटी गव्हाने किंवा तांदळाने भरून शृंगाराची वस्तू किंवा हळदी कुंकूचं साहित्य जे आहे, शृंगाराची वस्तू असेल, हळदी कुंकू असेल तर ते अर्पण करून आपल्याला हे वाण जे आहे तर द्यायचं आहे. अशा पद्धतीने सुगड पूजन केले जाते. असं म्हणतात की सुगड पूजन करत असताना आपल्याला सुगड पूजन जेव्हा तुम्ही करत आहात त्या वेळेमध्ये आपल्याला सुगड जे आहे तर ती झाकायची असते. चुकूनही कोणाला सुगड जे आहे तर ते पूजन केलेलं आहे तर ते दिसू नये. त्यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्मिणी त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, विठ्ठल मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी जायचं आहे. तुमच्याजवळ विठ्ठल मंदिराचं किंवा श्रीहरी विष्णूचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला तीळ, गूळ किंवा आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. चुकूनही या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करू नका, कारण या दिवशी एकादशीचा उपास असतो. एकादशीच्या उपासाच्या दिवशी देवाला नैवेद्य वरण भात भाजी पोळीचा दाखवला जात नाही, फक्त तीळ आणि गुळाचाच नैवेद्य दाखवला जातो. विठ्ठल हे विष्णूचीच रूप असल्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि आपल्या जीवनात सुख संपत्ती येऊ लागते, म्हणून या दिवशी हे सेवा केली जाते. तर या दिवशी यथाशक्ती दान किंवा गरजू व्यक्तींना दान केल्याने त्यात आपल्याला काय दान करायचं आहे, तर तीळ करू शकता, गूळ करू शकता, पैसे दान करू शकता किंवा मिठाई असेल किंवा वस्त्रदान तुम्ही करू शकता. असं म्हणतात की संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय दान असते, हे कधीही न संपणारे फळ असते, म्हणून या दिवशी ह्या वस्तू दान कराव्यात. एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला जेव घालायचा आहे तर या दिवशी असं म्हणतात की तिळाचा हा उपाय का केला जातो, तर षडतीला एकादशीच्या दिवशी तिळाचे स्नान करणे किंवा तिळाचे उटणे लावणे किंवा तिळाचा होम हवन करणे किंवा जे कापूर आहे तर कापूर जाळत असताना त्यामध्ये चिमूटभर तीळ टाकणे किंवा मुलाची नजर तिळाने काढणे किंवा तिळाचे तर्पण करणे, तिळाचे दान करणे, तिळाचे भक्षण करणे, हे 6 प्रकार केल्याने संक्रांतीचेही पुण्यफळ तुम्हाला लाभत असते. तसंच दोष निवारण्यासाठी कुंडलीतील शनी ग्रहाचे आणि राहू ग्रह जो आहे तर तो शांत करण्यासाठी तीळ जे आहे तर ते अत्यंत लाभदायी म्हटले जाते, म्हणून या दिवशी शनिदेवाला आणि विठ्ठल रुक्माईला पांढरे तीळ जे आहे तर ते अर्पण केले जाते आणि गूळ ठेवला जातो. जर तुमची रखडलेली कामं जे आहेत तर ती मार्गी लागण्यासाठी या दिवशी विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला गेल्यानंतर तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. मकर संक्रांती म्हणजे देवाचा दिवस असतो, कारण याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. शास्त्रानुसार उत्तरायण हा देवाचा दिवस असतो, तर दक्षत्रानुसार उत्तरायण हा देवाचा दिवस असतो, तर दक्षिणायन ही देवाची रात्र समजली जाते. म्हणूनच त्यामुळे मकर संक्रांती हा जो सण आहे हा देवाचा सकाळ आणि संध्याकाळ म्हणून पूजन केले जाते. म्हणूनच तर या दिवशी केलेले धार्मिक विधी अधिक महत्त्वाचे मानले जाते. म्हणून महाभारतामध्ये या काळापासून मकर संक्रांतीचे पर्व म्हणजेच पवित्र दिवस सुरू होतो. तर वैदिक काळामध्ये उत्तरायणाला देवयान असं म्हटलं जातं, तर दक्षिणायनाला पितृयान असं म्हटलं जातं. म्हणूनच उत्तरायण मकर संक्रांती याचं महत्त्व भरपूर महाभारतात सांगितलेले आहे. म्हणूनच याचा अर्थ असा होतो की ब्रह्मज्ञान प्राप्त केलेला योगी जर उत्तरायण काळात म्हणजे सूर्य उत्तरायणात असतो
दिवसा शुक्ल पक्षामध्ये देहत्याग करतो आणि तो ब्राह्मणाला प्राप्त होतो. म्हणूनच मकर संक्रांतीचं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून या दिवशी आपल्याला एकादशी करायची आहे. एकादशी ही पवित्र म्हटली जाते. श्रीहरी विष्णूची ही एकादशी म्हणून ओळखली जाते. सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात चांगला जो दिवस असतो तर तो एकादशी असतो. ही मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. म्हणून एकादशीचा उपास हा करायचा आहे. संक्रांतीची जेव्हा तुम्ही पूजा करत असता त्या वेळेमध्ये हळदी कुंकू वाण अर्पण करून यायचं आहे विठ्ठल रुक्माईला. आणि त्यानंतर आपल्याला हा उपास जो आहे तर तो 14 तारखेला नाही तर 15 तारखेला सकाळी सोडायचा आहे. अशा पद्धतीने हा उपवास आणि ही सेवा केली जाते. आणि ह्या 7 चुका ज्या आहेत तर त्या चुकूनही टाळायच्या आहेत. म्हणून उपाय आणि सेवा करून पहा, सर्व कार्यात तुम्हाला ही सफलताही मिळेल.